नमस्कार मित्रांनो, या ठिकाणी पहा अजून एक हे डांबरीकरण रोडला असं टच असं शेत आहे. हा रोड चालला तिकडे अमरावतीकडे आणि हे फक्त अर्धा एकर क्षेत्रफळ असलेले शेत आहे. हे जो तुम्हाला जो गहू लागलेला दिसतो आहे या ठिकाणी, इकडून ती कुंडी आणि तुम्हाला मागच्या भागात तूर दिसत असेल आणि ह्या डावीकडे पण ही तूर दिसत असेल. असे हे पण असे पहा डांबरीकरण रोडला टच असे शेत आहे आणि फक्त जे क्षेत्रफळ अर्धा एकर आहे आणि याची जी अपेक्षा आहे ती 10 लाख रुपये पूर्ण या अर्ध्या एकर प्लॉटची अशी अपेक्षा आहे. साधारणतः याचा 70 फुटाच्या जवळपास फ्रंट आहे आणि उर्वरित ही 200, 250, 250 फुटाची डेप्थ आहे. जेवढा हा गहू लावलेला दिसतो आहे तुम्हाला, आणि शेवटी या शेतामध्ये पण ती कुंडी आलेली आहे. त्या कुंडीनी जसं आपण म्हणतो तो जी पाईपलाईनची जी कॅनल सिस्टीम आहे त्याच्याने या कुंडीला जेव्हा पाणी सुटतं कॅनलचं, तर त्यावेळी ह्या शेतामध्ये पूर्ण या गव्हाला पाणी होऊन जाते आणि त्याकरता आपल्याला डिझेल इंजिन किंवा मोटर वगैरे याची काही गरज पडत नाही. थोडं मी झूम करून तुम्हाला ती कुंडी दाखवायचा प्रयत्न करतो. तर थोडा व्हिडिओ ब्लड येईल, पण त्या ठिकाणी त्या कॉर्नरमध्ये जी निंबाचं झाड दिसतं आहे त्या ठिकाणी ती कॅनलची कुंडी आलेली आहे. आणि तिथे मोटर किंवा डिझेल इंजिन न लावता पूर्ण या गव्हाला ऑटोमॅटिक पाणी होते. पण आता झालं काय की या शेजारच्या शेतकऱ्यांनी हे वाहिलं असल्याकारणाने त्यांची तिथे मोटर वगैरे विहीर आणि मोटर पंप आहे या शेजारच्या 2 एकरामध्ये. त्यांनीच व्हायला असल्याकारणाने त्यांनी स्वतःचे स्प्रिंकल उडवून सध्या चालू आहे या ठिकाणी इरिगेशन. तशा पद्धतीने जर का कोणाला हा सुटसुटीत असा अर्धा एकराचा तुकडा डांबरीकरणला एखाद्या प्रोजेक्टसाठी वगैरे हवा असेल तर हा उपलब्ध आहे. याच्यामधून पण थोडे हाय टेन्शन लाईनची वायर गेली आहे, पण ती मागच्या काही 5, 7, 8, 10 गुंठ्यातून गेलेली आहे. समोरची जी जागा आहे त्यातली 15 ते 20 गुंठे ती जागा आपल्याला क्लिअर मिळते. असा हा राऊंड फिगरमध्ये हुंड्या भाड्यामध्ये असा हा नगदीमध्ये 10 लाख रुपयामध्ये हा सौदा द्यायचा आहे. कॉमेंटमध्ये किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा टायटलमध्ये माझा फ़ोन नंबर मी या ठिकाणी टाकला आहे. या रोडनी पहा, आता या रोडनी जर का आपण गेलो तर डांबरीकरणनी अमरावती साधारणतः 37-38 किलोमीटरच्या घरात येईल. किंवा या मार्गाने जर का मागून आपण गेलो तर तिवसा मार्गे गेलो तर मग तालुक्याचं जे ठिकाण आहे तिवसाचं ते इथून 4 किलोमीटरच्या घरात येईल. तिथून पुन्हा अमरावती जाता येतं 35 ते 36 किलोमीटर नॅशनल हायवेने आपल्याला मग ते अमरावती पडतं. साधारणतः म्हणजे 40-42च्या घरात दोन्ही रूटने गेलं तरी आपल्याला अमरावतीवरनं अंतर तेवढंच पडतं. आणि इकडे नागपूरवरनं अंतर 110 किलोमीटरच्या घरात पडतं. इथून आपण तिवसा या तालुक्याच्या ठिकाणी गेलो की तिथून जो आपल्याला नॅशनल हायवे लागेल तिथून तालुक्यावरून 110 किलोमीटर नागपूर आणि 40 किलोमीटर अमरावती पडतं. तर तुम्हाला इंटरेस्ट असेल मित्रांनो या छोट्या तुकड्यामध्ये तर तुम्ही मला संपर्क करू शकता. धन्यवाद.